ऐका ना, गोठ्यातनं शेण आणलेलं आहे. आता पुढचं खळ सारवून घेणार आहे. आजी वगैरे कसे सारवायचे, काही सांडलं असेल किंवा शीत वगैरे असतील जेवणाच्या इथली, तर असं शेण घ्यायचं आणि हे फक्त असं असं तिरकं तिरकं लावत लावत एकत्र गोळा करत जायचं, अशी एक पद्धत होती. त्यानंतर हाती जेव्हा सारवतात तर तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळं टेक्स्चर असतं. म्हणजे आता हे असं घेतलं तर सारवताना हे बोटं उमटवायचं, हे असं टेक्स्चर वगैरे आणायची वेगवेगळे प्रकार होते सारवायचे. आत्ता मी जे सारवते आहे ते आमच्या पुढच्या खळ्यात सारवते आणि मोठी जागा आहे, पटकन करायचं आहे खळं सारवून, त्यामुळं वेळही लागत नाही. मी खुटापऱ्यानं सारवणार आहे. शेणानं सारवलेलं खळं, त्यावरती काढलेली रांगोळी आणि छान संध्याकाळच्या धुरीचा सुगंध, किती प्रसन्न वाटतं ना.